अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या वतीने भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच मानाचा मुजरा पुरस्कार वितरण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अभिनेता विजय पाटकर, निर्माता मेघराज राजे भोसले, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यावेळी उपस्थित होते। येत्या 11 ऑगस्ट रोजी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती पूजनाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे। त्यानंतर दगडूशेठ मंदिर ते प्रभात टॉकीज पर्यंत ढोल ताशाच्या गजरात चित्ररथासमवेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। प्रभात टॉकीजच्या तुतारीचे पूजन करून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय 100 मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। प्रभात, रतन, अलका, विजय, वैभव, अशोक या चित्रपटगृहात हे चित्रपट दाखवले जाणार आहेत। महोत्सवासाठी 200 रुपये प्रवेश मूल्य असून येत्या 8 ऑगस्ट पासून सदर चित्रपटगृहात प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत। तसेच 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे मानाचा मुजरा पुरस्कार सोहळा होणार आहे। यावेळी उमा भेंडे आणि सचिन पिळगावकर यांना चित्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल। यंदा प्रथमच महामंडळाच्या वतीने व्यावसायिक चित्रपटास पुरस्कार देण्यात येणार आहेत, असेही सुर्वे यांनी सांगितले। मराठी चित्रपट महामंडळ हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी कार्यरत असलेली एकमेव मातृसंस्था आहे। यावर्षी आपण भारतीय चित्रपट सृष्टीला 100व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। यातला एक भाग म्हणून पुणे येथे आपण 100 मराठी चित्रपटांचा चित्रपट महोत्सव दिनांक 11 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत करीत आहोत। आपल्याला या चित्रपट महोत्सवासाठी झी टॉकीजनी आपल्याला त्यातलं फार मोठं योगदान दिलेलं आहे व झी टॉकीजच्या सहकार्याने आपण हा चित्रपट महोत्सव पार पाडित आहोत। महोत्सवाची रूपरेषा असे आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये यावर्षीचे चित्रभूषण पुरस्कार विजेते श्री सचिन पिळगावकर व सौभाग्यवती पिळगावकर यांच्या शुभ हस्ते दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणपतीचे पूजन होऊन आरती होऊन एका चित्ररथाद्वारे दिंडीद्वारे आपण प्रभात टॉकीज मराठी चित्रपट इतिहासाचा मानबिंदू ज्याच्या थिएटरकडे बघितलं जातं अशा प्रभात टॉकीजमध्ये आपण याच्या ठिकाणी आपण मिरवणूक नेणार आहे। तिथं प्रभातच्या सुप्रसिद्ध अशा तुतारीचे पूजन करून त्या ठिकाणी आपण चित्रपट महोत्सवाची सुरुवात आपण करणार आहोत। त्या दिवशीचा योगायोग असा आहे की यावर्षीचा सुपरहिट ठरलेला काकस्पर्श या चित्रपट 100व्या दिवसात पदार्पण करत आहे। त्यामुळे आपल्या शताब्दी वर्षातील या चित्रपटाचा जो आपला शुभारंभ आहे हा काकस्पर्शने आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय व सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते आपण जे सतत थिएटर आपल्याला मराठीसाठी जे उपलब्ध करून देतात असे थिएटर मालक व वितरक यांचा त्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत।